शेतकरी, कर्जमाफी, मच्छीमार, मेंढपाळ आणि शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झाले। आज बच्चू कडू प्रहार पक्षाच्या वतीने राज्यभरात मोठ्या प्रमाणात चक्काजाम आंदोलन करणार आहेत। अचलपूर, चांदूर बाजार, अमरावती इथले आंदोलन होणार आहे आणि ते आंदोलन आटोपल्यानंतर बच्चू कडू छत्रपती संभाजीनगरसाठी रवाना होणार आहेत। तर जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यांमध्ये सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत प्रहार संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे आणि त्यामुळे कडूंच्या आजच्या चक्काजाम आंदोलनाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। आजचं आंदोलन आटपून बच्चू कडू हे पुंतांबा इथे जाणार असून शेतकरी संपाची हाक देणार आहेत, त्यामुळे सरकारच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। तर या आंदोलनाविषयी बच्चू कडू यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी। पाहूयात। शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू पुन्हा आक्रमक झालेले आहेत आणि आज बच्चू कडूंचा संपूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन जो आहे तो होणार आहे आणि काही वेळात बच्चू कडू जे आहेत ते आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे। याच विषयी अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत बच्चू कडू स्वतः आहेत। भाऊ, आज राज्यभर जे आहे ते तुमचं चक्काजाम आंदोलन होत आहे, कशा प्रकारचं हे आंदोलन असणार आहे? तर यात चक्काजाम मध्ये सर्वत्र महाराष्ट्रभर शेतकरी, शेतमजूर, विशेषतः सर्व पक्षीय आणि सर्व जातीचे लोक आता एकत्र झालेले आहेत। प्रचंड प्रतिसाद महाराष्ट्रात होत आहे आणि जागोजागी चक्काजाम होत आहे। खरं तर या माध्यमातून सरकारला पुन्हा आम्ही इशारा देत आहोत का तुम्ही ज्या पद्धतीने त्यांना विभागून, शेतकऱ्याला विभागून त्याला वेगळं करण्याचा प्रयत्न जो केला, तर ते या आंदोलनातून हा सगळा शेतकरी एकत्र होताना तुम्ही महाराष्ट्रभर पाहताय। सगळ्या शेतकऱ्यांचं खरं तर आभारही मानतो, त्यांना धन्यवाद देतो का आपण सर्व शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ आणि सर्व मच्छीमारांचं खऱ्याने यांनी हे आंदोलन अतिशय ताकदीनं यशस्वी करत आहे, केल्या जात आहे, त्यांचा आभार। आज तुम्ही नेमकं कुठे कुठे आंदोलनात सहभागी होणार आहात आणि कशा प्रकारचं आंदोलन? मी इथून चांदूर बाजार, अमरावती, संभाजीनगरवरून लातूर, नांदेड आणि मग 25 तारखेला पुरतांब्याला सकाळी 9 वाजता आम्ही पुन्हा संपाची हाक देता येईल का याच्यावर चिंतन मंथन करू। नक्कीच। आता जर पाहिलं तर संपाची ही हाक जी आहे ते आता बच्चू कडू येत्या काळात देणार आहे आणि त्यामुळे बच्चू कडूंचं हे कर्जमाफीचं आंदोलन नेमकं कोण्या दिशेने जातं हे पाहणं खऱ्या अर्थानं अचूक्याचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडेसामी आणि अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, चांदूर बाजार, अमरावती।